महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधील लक्षणीय टॉप 10 उमेदवार. जय शिवराय मित्रांनो 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढत तीव्र होत असताना यावेळी अनेक दिग्गज नेत्यांवर सगळ्यांचे लक्ष आहे. पण या निवडणुकीमध्ये कोणता नेता चर्चेत आहे, कोणाचे राजकीय भविष्य ठरणार आहे आणि कोण महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा चेहरा होईल या टॉप 10 नेत्यांच्या नावात लपला आहे. चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण नंबर 1 बघून तुम्ही पण विचार करत बसाल. नंबर 10 श्रीजया चव्हाण. नांदेडच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. श्रीजया यांचे भोकरमधून राजकीय पदार्पण म्हणजेच चव्हाण कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांमधील असंतोष, कोट्यावरून मराठवाड्यामध्ये पसरलेला राग आणि भाजपाच्या उमेदवारांना विरोध करण्याचा मतदारसंघाचा इतिहास यामुळे भोकर जिंकण्याची ती शक्यता कमी होऊ शकते. या जागेवरून तिरुपती कदम यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने चव्हाणच्या बालेकिल्ल्यात आम आदमीच्या वाटेवर गेले आहे. नंबर 9 चंद्रशेखर बावनकुळे. भाजप विरुद्ध काँग्रेस या लढतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरातील कामठी विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येतात. दुसरीकडे काँग्रेसने नागपूर जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष सुरेश बोयर यांना उमेदवारी दिली आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे 5व्यांदा निवडून येतील का हे बघण्यालायक लढत आहे. नंबर 8 झिशान सिद्दीकी. महाराष्ट्राचे शहीद मंत्री बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व येथे उद्धव ठाकरे यांचे पुतणे वरुण सरदेसाई यांच्या विरोधात आहे. सोबतच मनसेच्या तृप्ती सावंत याही या जागेवरून निवडणूक लढत आहे. झिशान विधानसभा मतदारसंघात आपल्या 2019च्या पराक्रमाची पुनरावृत्ती करू इच्छित असताना वरुण सरदेसाई त्याच्या ठाकरे कनेक्शनवर आणि मतदारसंघातील शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांच्या आधारावर अवलंबून आहेत आणि ही लढत लक्षणीय झाली आहे. नंबर 7 अमित ठाकरे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून त्रिपक्षीय लढतीत पदार्पण करणार आहे. इथे त्यांचा सामना शिवसेनेचे सदा सावरकर आणि शिवसेनेचेच महेश सावंत यांच्यात होत आहे. अविभाजित शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आणि प्रतिष्ठित शिवाजी पार्क हे मतदारसंघ असल्याने माहीमची लढत शिवसेनेच्या वारशाची लढाई म्हणून पाहिली जात आहे. नंबर 6 नाना पटोले. भंडारा गोंदिया मतदारसंघातून पटोले यांना भाजपचे अविनाश आनंदराव ब्राह्मणकर यांचा तीव्र विरोध आहे. कृषी सुधारणा, रोजगार आणि आर्थिक विकास यासारख्या मुद्द्यावर मतदारसंघातील मतदारांमध्ये पटोले यांचा सकारात्मक संबंध आहे. ब्राह्मणकर यांना मतदारसंघातून उमेदवारी देऊन भाजपने केवळ पटोले यांच्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्याचेच उद्दिष्ट ठेवले नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या विदर्भातही आपले पाऊल बळकट करण्याचा योजना आहे. नंबर 5 मिलिंद देवरा. वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या शक्यता धुडकावून लावण्यासाठी शिंदे सेनेने राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांच्यावर बाजी मारली आहे. ठाकरे यांनी स्पीड ब्रेकरच्या राजकारणातून मुंबई आणि राज्यातील विकास कामात अडथळा आणण्याचा आरोप देवरा यांनी केला आहे. वरळी त्या जागेसाठी देवरा अनोळखीत नाहीत, कारण त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा 1984 ते 1991 मध्ये 4 वेळा या जागेवर विजयी झाले आहे. मिलिंद देवरा यांनी 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटीवर या जागेवर विजय मिळवला आहे. नंबर 4 आदित्य ठाकरे. मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात शिवनेच्या वंशामध्ये तिरंगी लढत होत आहे. कनिष्ठ ठाकरे यांनी कोविडमध्ये महामारीच्या काळात मतदारसंघात केलेल्या कामाचा लाभ घेण्यासाठी अपेक्षा आहे. 2019च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी तब्बल 89,284 मतांनी विजय मिळवला होता. 2024ची लढत मात्र खडतर आहे, कारण त्यांना शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि काका राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांच्या रूपाने प्रबळ विरोध आहे. नंबर 3 अजित पवार. 2024 महाराष्ट्राच्या निवडणुकीत पुण्यातील बारामती विधानसभेच्या जागेवर उपमुख्यमंत्री पवार विरुद्ध पवार यांच्या लढतीत अडकलेले आहेत. पवार कुटुंबातील बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. अजितदादा पवार यांना 1991 पासून सलग 7 वेळा ही जागा राखली आहे. दुसरीकडे युगेंद्र पवार या जागेवरून निवडणुकीत पदार्पण करत आहेत. राष्ट्रवादीचे एक महत्त्वाचे नेते ते कोणत्या युतीचा भाग असतील आणि 2024 मध्ये त्यांचा राजकीय प्रभाव काय असेल हे पाहण्यालायक आहे. नंबर 2 देवेंद्र फडणवीस. 1972 पासून संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे, महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे आणि सर्वात कमी वेळ मुख्यमंत्री पदावर असणारे मुख्यमंत्री असे 2 रेकॉर्ड बनवणारे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या बालेकिल्ला असलेल्या नागपूर दक्षिण पश्चिम मधून काँग्रेसचे प्रफुल्ल गुर्दे यांच्या विरोधात निवडणुकीत रिंगणात उतरणार आहेत. फडणवीस यांच्याकडे महायुतीची प्रमुख लाडकी बहीण योजना आणि विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती असते, तरी नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये लढत काही केकवॉक पासून दूर असल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री यांचे विरोधक प्रफुल्ल गुर्दे हे त्यांच्या स्थानिक संपर्कासाठी ओळखले जातात. मतदारांचा भाजपाप्रती असलेला थकवा किंवा शहरी पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि भाजपच्या आर्थिक धोरणाबद्दल चिंतेबद्दल सध्याच्या सरकारावरील असंतोष याचा फायदा गुर्दे यांना होऊ शकतो. नंबर
सर्वांवर जाण्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होईल कमेंटमध्ये नक्की सांगा। नंबर 1 एकनाथ शिंदे। ठाण्यातील कोपरी पाचपाकोडी विधानसभा मतदारसंघात सेना विरुद्ध सेना या लढतीत मुख्यमंत्री शिंदे बंद पडले आहे। या मतदारसंघात एकनाथ शिंदे हे त्यांच्या दिवंगत गुरु आणि शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याशी लढणार आहेत। दिवंगत शिवसेना नेत्यांच्या वर्षांवर दावा सांगण्यासाठी हे दोघे लढतील। मित्रांनो या 10 नेत्यापैकी कोण महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवं भविष्य ठरवेल, कोण यशस्वी होईल आणि कोण मागे पडेल हे पाहण्यासाठी निवडणुकीची संपायची वाट पाहावी लागेल। पण तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मते कमेंटमध्ये कळवा की यंदा महाराष्ट्राचं राजकारण कोण बदलेल। भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय शिव।